जय शंभूराचे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। समजा तुम्ही जर कॅमेराने कोणाचे रेकॉर्डिंग करायला गेल्यानंतर समोरच्याला समजतं की तुम्ही रेकॉर्डिंग करतात, तर तुम्हाला सांगतो समोरच्याला न कळता जर तुम्हाला रेकॉर्ड करायचं असेल तर तुम्हाला एक ॲप सांगतो, या ॲपच्या मदतीतून समोरच्याला न कळता तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता। फक्त या ॲपचा तो चुकीचा वापर अजिबात करू नका। सगळ्यात पहिले सांगतो, तुम्हाला जर एखाद्याचं रेकॉर्डिंग करायचं असेल, कुठेच एखाद्या ठिकाणी असाल किंवा तुम्हाला समजा अशा ठिकाणी आहेत की समोरच्याला न समजता जर रेकॉर्ड करायचं आहे, तर तुम्हाला सांगतो काय करू शकता, ह्या ॲपचा यूज करू शकता। हे ॲप कशा पद्धतीतून काम करते सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो, फक्त व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले सांगतो, चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की मी असेच व्हिडिओ रेग्युलर टाकत असतो, त्यासाठी बेल आयकॉनही ऑन करून घ्या। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो, जर तुम्हाला कोणाचे रेकॉर्डिंग करायचं असेल तर ह्या ॲपच्या मदतीतून तुम्ही इझिली करू शकता, समोरच्याला समजणार सुद्धा नाही। सगळ्यात पहिले बघू शकता, मी जर कॅमेरा ओपन केला, जसं की मी कॅमेरा ओपन केल्यानंतर बघू शकता जी की कॅमेरा आहे तो माझा जो कॅमेरा बॅकचा चालू झाला आहे, बघू शकता अशा पद्धतीतून बॅकचं समोर दिसत आहे। जर समजा मी इथून रेकॉर्डिंगवर क्लिक केलं आणि मी रेकॉर्डिंग जर इथे करायला गेलो, त्यानंतर समोरच्याला समजणार आहे की मी रेकॉर्ड करत आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, इथून जर करायला गेल्यानंतर त्याला ती समजणार आहे, त्यासाठी तुम्हाला एक सिक्रेट ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। सगळ्यात पहिले प्ले स्टोअर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे, सर्च बारमध्ये जायचं आणि ॲक्सेस कॅमेरावर तुम्हाला ही सर्च करायचा आणि इथून ही ॲप्लिकेशन आहे ती डाउनलोड करून घ्यायची। याची लिंक मी कमेंट्समध्ये पिन केले, तिथून डायरेक्ट आहे ती डाउनलोड करून घेऊ शकता। त्यानंतर काय करू शकता, इथून तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे। इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून घ्या। ओपन केल्यानंतर सगळ्या परमिशन्स द्यायचे, ज्या काही परमिशन्स मागे सगळ्या अलाउ करून द्या। त्यानंतर ज्या परमिशन्स असतील नोटिफिकेशन मला त्या सगळ्या गोष्टी आहेत ते अलाउ करून घ्या। त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे, बघू शकता इथे तुम्हाला दिसत अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला येईल। त्यानंतर बघू शकता इथे काय लिहिलं आहे, 1 नंबरचा रेकॉर्डिंग शेड्यूल सुद्धा लावू शकता आणि स्टार्ट कॅमेरा। मला महत्त्वाची गोष्ट की तुम्ही रेकॉर्डिंग आहे ते शेड्यूल सुद्धा लावू शकता, जसं की ते शेड्यूलचा 2 नंबरला ऑप्शन आहे आणि 1 नंबरचा जो की ऑप्शन आहे तो रेकॉर्डिंग आहे, तो कशासाठी आहे ते सुद्धा सांगतो। समजा तुम्हाला आता समोरच्याचं रेकॉर्डिंग कशा पद्धतीतून करायचं आहे, सगळ्यात पहिले सांगतो, मी जर रेकॉर्डिंग स्टार्ट केलं तर थोडासा वॉइस माझा आहे तो कट होऊ शकतो, तरीसुद्धा तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतो। जिथे बघू शकता स्टार्ट कॅमेराचा ऑप्शन भेटेल ते तुम्ही क्लिक करू। तर बघू शकता आता आपण थोडंसं कॅमेरावर स्टार्ट केल्यानंतर आवाज थोडासा माझा कट झाला असेल, तर सगळ्यात पहिले सांगतो, स्टार्ट कॅमेरावर क्लिक केल्यानंतर काय होते, छोटासाच असा आयकॉन दिसतो, त्यातच आपला कॅमेरा आहे तो दिसतो आणि होम स्क्रीनवर सगळ्या ॲप्स आहेत ते सगळे वर्क होतात, सगळ्या दिसतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कोणीसुद्धा तुमचा मोबाईल घेतला तर त्याला समजणार सुद्धा नाही की बाबा आपण ते समोरच्याचं रेकॉर्डिंग करताय, त्याचा व्हिडिओ जी काही आहे तो शूट करताय, समोरच्याला समजणार सुद्धा नाही। फक्त याचा चुकीचा वापर अजिबात करू नका। समजा हे रेकॉर्डिंग आता झालं आहे, जसं की मी इथून बॅक आलो, समजा मी गॅलरीत जर गेलो आणि गॅलरीत समजा मला रेकॉर्डिंग पाहायचं, जसं की रेकॉर्डिंग बघू शकता येथे कुठेसुद्धा मला रेकॉर्डिंग ते भेटत नाही, तर ते रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणार कुठे सगळ्यात पहिले ते समजून घ्या। जसं की आता आपण जी ॲप ओपन केली तीच ॲप तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर ते रेकॉर्डिंगचा ऑप्शन भेटेल, तो क्लिक करून येथून तुम्ही बघू शकता सगळे मी रेकॉर्डिंग केलं ते तुम्हाला येथे रेकॉर्ड दिसत असेल। अशा पद्धतीने तुमचं रेकॉर्डिंग आहे ते इथे सेव्ह होणार आहे आणि येथून पाहू शकता। त्यानंतर शेड्यूलवर जर क्लिक केलं तर तुम्ही इथून ॲड शेड्यूलवर क्लिक करून येथून तुम्ही शेड्यूलचं टाईम आणि सिलेक्ट डेट करून आहे ते तुम्ही शेड्यूल लावू शकता, त्या टायमाला तुमचं रेकॉर्डिंग आहे ते स्टार्ट होणार आहे। हा मला भारी ऑप्शन वाटला। ओके, आजचा व्हिडिओ फक्त तुम्हाला एक्झाम्पलसाठी मी दाखवत आहे की बाबा अशा पद्धतीने स्क्रीन रेकॉर्डिंग होतं, फक्त याचा चुकीचा वापर अजिबात करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि ही ट्रिक तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।